करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 23. अगं खूप दम काढला मी. तिला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न केला. तिच्या हुशारीला मॅच होण्यासाठी जीव तोडून अभ्यास केला का तर तिने मला होकार द्यावा. तिने जर होकार दिला असता तर मी तिला राणीसारखं ठेवलं असतं. आयुष्यभर मी तिचा शब्दही खाली पडू दिला नसता. पण तिला माझ्या प्रेमाची कदरच नाही. तर मग मी तरी कशाला तिचा विचार करू. आता मलाही माझ्या अपमानाचा बदला घ्यायचाच आहे आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत घेणारच. मी तरी का सोडू माझ्या हातात आलेली शिकार, जिच्यासाठी मी आधीपासूनच दिवाना आहे. महेश चेहऱ्यावर राक्षसी हास्य आणत बोलत होता. रेखा त्या दोघांचं बोलणं ऐकून रागाने लाल झाली. तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत का इतकं घाणेरडं बोलताना? अगं रिया, तू तर एक मुलगी आहेस ना, आणि दुसऱ्या मुलीबद्दल असा विचार करताना तुला काहीच वाटत नाही का? तुम्ही दोघे इतक्याही खालची पातळी गाठू नका की नंतर समाजाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. रिया, जेव्हा तुझं वागणं आईबाबांना आणि अर्णवला समजेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल याचा तू कधी विचार केला आहे? रेखा रागाने बोलत होती. तोच रियाने तिला मध्येच अडवलं. ए रेखा, तू नको ग जगत माता बनू. आणि माझं वागणं त्यांना कसं समजेल तू सांगणार आहेस का? अगं पण तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? अर्णव का विसरूनच जा, तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांची सगळी व्यवस्था मी करणार आहे. रिया रागात रेखाचा हात दाबत बोलली. रेखाचा हात दाबल्यामुळे रेखा जोरात ओरडते. तोच महेश ही तिच्या जवळ येतो. रेखा डार्लिंग, किती वेळा समजवायचं तुला, जरा शांत बस. पण तुला मात्र आमचं ऐकायचं नाही. मग आम्ही तरी काय करणार? महेश रेखाच्या हनवटीला पकडून तिचा चेहरा वरती करत बोलतो. तू माझ्यापासून लांब राहा. तुझ्यासारखे घाणेरड्या माणसाच्या हाताचा स्पर्शही मला अजिबात नको. आणि तू मला स्पर्शही करायचा नाही. लाज वाटते मला तुझी, की आपण दोघे क्लासमेट आहोत. रेखा महेशच्या डोळ्यात रागाने बघत बोलत होती. रेखाचं बोलणं ऐकून महेश रागाने लालबुंद झाला आणि त्याने जोरात रेखाचे केस ओढले आणि तिच्या एका गालात ठेवून दिली. रेखाने लगेच कळवळून गालाला हात लावला. तिचा तो गोरा गाल लाल भडक झाला आणि ओठ रक्तबंबाळ झाले. रिया मात्र महेशकडे आश्चर्याने बघत होती. तिला मनातून आनंदही होत होता, पण तिला वाटलं नव्हतं महेश असं काही करेल. अरे महेश, थांब जरा. तुला माहीत आहे ना आपलं महत्त्वाचं काम आणखी बाकी आहे. अरे ते झालं की कर ना. तुला काय करायचं ते? रिया महेशचा हात पकडून त्याला रेखाजवळून दूर करत बोलली. महेश अजूनही रागातच होता. त्याने जवळ असलेली खुर्ची उचलून आणि जोरात रेखाच्या दिशेने भिरकावली. पण रेखाचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे ती खुर्ची तिच्यापर्यंत पोहोचली नाही. तुला मी शेवटचं सांगतो, तू शांत राहा, नाहीतर मी काय करेल हे मलाही माहीत नाही. महेश रेखाकडे बघत बोलत होता. इकडे अर्णव आणि जय ज्या गाडीत बसलेले होते, ती गाडी रॉकी भरधाव वेगाने चालवत होता. तेवढ्यात कर्कश आवाज आला आणि गाडीचा ताबा सुटला. गाडी रस्त्यावर इकडे तिकडे जाऊ लागली. गाडीचा ब्रेक फेल झाला होता. आता मात्र सगळ्यांच्या डोळ्याला अंधारी आली. आता आपण या जगात अगदी काही काळापुरतेच आहोत. आता रेखाला मी धड भेटूही शकणार नाही आणि वाचवूही शकणार नाही, असे अनेक विचार अर्णवच्या मनात येऊन गेले. पण तेवढ्यात रॉकीने सावधानी बाळगून गाडी एका झाडाच्या आधार घेऊन थांबवली. गाडी थांबल्यावर अर्णवने आणि जयने सुटकेचा निश्वास सोडला. गाडी थांबताच त्या दोघांनीही रॉकीला घट्ट मिठी मारली आणि त्याचे आभार मानले. पण पाठीमागून तेवढ्याच वेगाने येणारी पोलिसांची गाडी कंट्रोल करणे मुश्किल झालं आणि ती गाडी येऊन त्यांच्या गाडीला धडकली. पण परमेश्वराची कृपा म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही. आता दोन्ही गाड्या मात्र बंद पडल्या होत्या. एवढ्या रात्री पुढे जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. पोलीस दुसऱ्या गाडीची व्यवस्था करत होते, पण गाडी येण्यासाठी आणखी भरपूर वेळ लागणार होता. अर्णवचं डोकं आता सुन्न झालं होतं. भीतीमुळे त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याच्या मनात नको नको ते विचार तांडव घालू लागले होते. कोणत्याही परिस्थितीत त्याला रेखापर्यंत पोहोचायचं होतं. रेखा कशी असेल? तिला ते लोक त्रास तर देत नसतील ना? तिला काही झालं तर? या विचारांनीच त्याला त्याच्या काळजावर एखाद्याने चाकूने वार केल्यासारख्या वेदना जाणवल्या. त्याने मोबाईल बघितला तर रेखा जिथे होती ते ठिकाण जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर अंतरावर होते.
त्याने मागचा पुढचा काही विचार न करता रेखाकडे पोहोचण्यासाठी पळायला सुरुवात केली. रॉकी ताबडतोब दुसरी गाडी अरेंज करून लोकेशनच्या ठिकाणी पोहोचला. अर्णवला पळताना बघून जय मोठ्याने बोलला, अरे थांब, एकटा कुठे जातोस? मीही येतो तुमच्यासोबत. आता दोघेही एकापाठोपाठ अंधारातून वाट काढत पळत होते. जसं काही दोघांची शर्यत लागली आहे. अर्णवला कधी एकदा रेखाला बघतो असं झालं होतं. त्याचे डोळे तिला बघण्यासाठी तरसले होते. इकडे रेखा आता हतबल झाली होती. सुटण्यासाठी धडपड करून तिच्या अंगातलं अवसान गळून पडलं होतं. घसा कोरडा पडला होता. ती आता शांत बसली होती. तेवढ्यात रियाचा फोन वाजला. फोन बघून रियाचा चेहरा खुलला. तिने फोन उचलून त्या माणसाला आतमध्ये येण्यासाठी सांगितलं. रवी बाहेर उभा होता. तो त्याला घेऊन आला. त्या माणसाने कोणते तरी कागदपत्र रियाच्या हातात दिले. रियाने ती कागदपत्र घेतले आणि एकदा त्या सगळ्या कागदपत्रांवर नजर फिरवली. तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य आणि डोळ्यात चमक दिसत होती. कागदपत्र बघून महेशही खूप खुश झाला होता. त्याने घाईतच रियाच्या हातातून कागद घेतले आणि सर्व वाचून काढले. फायनली आपलं स्वप्न पूर्ण होतंय. आता अर्णव कायमचा माझा होईल आणि ही रेखा कायमची तुझी. रिया महेशकडे बघत हसत बोलली. महेशही तिच्याकडे बघून हसला. कागदपत्र घेऊन आलेल्या माणसाला त्यांनी बाहेर जाण्यासाठी सांगितलं. रवीही त्याच्याबरोबर बाहेर गेला. रिया रेखाजवळ गेली तर रेखा डोळे मिटून बसली होती. रियाने पाण्याने भरलेला ग्लास घेऊन रेखाच्या तोंडावर जोरात पाणी फेकलं आणि रेखा तडफडून जागी झाली. वा ग, आमची झोप उडवून इथे तू चांगलीच झोप काढतेस. एवढा तुला हातपाय बांधून ठेवलं तरीही तुला झोप येतेच कशी? रिया रेखाकडे बघत बोलली. रेखाच्या चेहऱ्यावर पाणी फेकल्यामुळे तिचे पूर्ण कपडे भिजले होते आणि तिला थंडी वाजत होती. अगं रिया, ही काय उठवण्याची पद्धत झाली का? तूच बघ माझ्या सिंड्रेला कडे कशी थंडीने कुडकुडत आहे. आता तिला सही करता येईल का? महेश रेखाच्या गालावर आलेले पाण्याचे थेंब पुसत बोलला. रेखाने तोंड फिरून त्याचा हात झटकला आणि त्याच्याकडे रागाने बघितलं. पण महेश मात्र तिच्याकडे बघून गालात हसत होता. कसली सही? मी कोणतीही सही करणार नाही, आणि तेही तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून तर अजिबात नाही. रेखा दोघांकडे बघत थंडीने कुडकुडत बोलत होती. ते दोघेही त्यांच्याच धुंदीत एवढे व्यस्त होते की त्यांचं रेखाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. रिया रेखाचे हात सोडते आणि तिच्यासमोर पेपर ठेवते. चुपचाप पेपरवर सही कर. रिया रेखाकडे पेन देत बोलली. रेखाने पेपर हातात घेतले आणि पेपर वाचू लागली. ते पेपर बघून तिला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. माझे आणि अर्णवचे डिवोर्स पेपर? हे कसं शक्य आहे? तू बनवलेत हे पेपर आणि आमच्या दोघांना न कळवता तुला कोणी अधिकार दिला आमचं नातं तोडण्याचा? मी या पेपरवर सही करणार नाही. तू हे सगळं का करत आहेस? काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? रेखा हताश होऊन बोलत होती. तुला आणखीही समजलं नाही का आम्हाला काय मिळणार आहे ते? अगं, मला अर्णव मिळेल आणि महेशला त्याचं प्रेम म्हणजे तू. रिया रेखाकडे बघून मोठ्याने हसत बोलली. रियाचं बोलणं ऐकून महेशही मोठ्याने हसू लागला. उगाच फुकटचा टाइमपास करू नकोस. लवकर यावर सही कर. आम्ही काय मूर्ख आहोत का एवढं सगळं करायला? आणि तसंही जर तू तुझ्या मर्जीने सही केली नाहीस तर आम्हाला जबरदस्ती करून घेता येते. महेश रेखाकडे आणि रियाकडे बघत बोलला. तुम्हाला काय वाटतं? या कागदावर माझी सही घेऊन आमचं नातं तुटेल? आमच्या नात्याची गाठ तर परमेश्वराने स्वर्गात बांधली आहे आणि तुमच्यासारखी नीच माणसं त्याला तोडू शकतील का? फक्त स्वप्न बघताय तुम्ही. आणि मी जर सही केली तर अर्णवने तर करायला हवी ना? ते या पेपरवर कधीच सही करणार नाही. रेखा त्या दोघांकडे बघत रागाने बोलत होती. तुझं तोंड जरा जास्तच चालत आहे. तोंड बंड ठेव आणि चुपचाप सही कर. अर्णवकडून कशी सही करून घ्यायची हे मला चांगलंच माहीत आहे. त्याची नको तू चिंता करू. रिया रेखाची गाल जोरात ओढत बोलली. तोच रेखा जोरात ओरडली आणि तिने रियाचा हात जोरात झटकला. रेखाचा हात जोरात
रियाला लागला होता. त्यामुळे रिया रागाने फणफणली आणि तिने जोरात रेखाच्या कानामध्ये ठेवून दिली आणि रागात तिचे केस पकडले. तुझ्याशी प्रेमाने बोललेलं तुला समजत नाही. तू याच लायकीची आहेस. चुपचाप सही कर आणि तुझं तोंड बंद कर. नाहीतर आता तुझी दयामाया केली जाणार नाही. रिया रेखाचे केस जोरात ओढत बोलत होती. रेखाला असहाय्य वेदना होत होत्या आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने भरल्या डोळ्यांनी रियाकडे बघितलं. तुला जेवढा त्रास देता येईल तेवढा दे. अगदी माझा जीव घेतला तरी मी या पेपरवर सही करणार नाही. रेखा रियाकडे रागाने बघत बोलली. काय म्हणालीस तू? सही करणार नाही? बघतोस तू कशी सही करत नाही ते. लवकर सही कर. महेश रेखाच्या हातातून खाली पडलेले पेपर उचलून तिच्या हातात देत बोलला. रेखाने एकदा पेपर कडे बघितलं आणि एकदा महेशकडे. ती मनातच काहीतरी विचार करत होती. सही करू का? ठीक आहे, थांब करते, असं बोलत रेखाने पेपर हातात घेतले आणि परत एकदा त्या दोघांकडेही रागेट कटाक्ष टाकला. रेखा सही करते म्हटल्यावर दोघांनाही स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होतं. रेखाने एकदा पेपरकडे बघितलं आणि पेपरचे मधातून 2 तुकडे केले. ते तुकडे एकावर एक ठेवून त्याचे 4 तुकडे केले. असं करत तिने पेपरचे बारीक बारीक तुकडे केले आणि रागातच समोर उभे असलेले त्या दोघांवर त्या पेपरच्या तुकड्यांचा वर्षाव केला. रिया आणि महेश मात्र तिच्याकडे स्तब्ध होऊन रागाने बघत होते. रेखाने केलेल्या या कृत्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्याकडे एकही शब्द नव्हता. त्यामुळे रागानावर झालेल्या महेशने रेखा बसलेल्या खुर्चीला जोरात लाथ मारली आणि रेखा खुर्चीसहित धडाम जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडातून जोरात अर्णव अशी किंचाळी बाहेर पडली. अर्णव आणि जय अजूनही एका पाठोपाठ धावतच होते. आता मात्र दोघांचेही श्वास फुलले होते. तरीही ते हार न मानता धावत होते. ते दोघे एका ठिकाणी येऊन थांबले. बहुतेक लोकेशन तिथे संपले होते. ते दोघेही इकडे तिकडे बघत होते, पण तिथे त्यांना कोणतेही गोडाऊन दिसत नव्हते आणि रियाचा पाठलाग करणारा माणूसही दिसत नव्हता. तेवढ्यात त्यांना तिथल्या एका झाडीत सळसळ आवाज आला आणि दोघांचीही नजर तिकडे गेली तर तिथे झाडीत लपून बसलेला रॉकीचा माणूस बाहेर आला. त्याने गाडी दूर अंतरावर उभी केली होती आणि तो तिथे येऊन थांबला होता. तिथून थोड्याच अंतरावर ते गोडाऊन होतं जिथे रियाला त्याने बघितलं होतं. तो अर्णवला आणि जयला गोडाऊनच्या दिशेने घेऊन गेला. गोडाऊनच्या बाहेर त्यांना रवी आणि वकिलांनी पाठवलेला माणूस दिसला. दोघीही काहीतरी बोलून गाडीत बसली. रेखाचा ओरडण्याचा आवाज आणि तिची हालत बघून रवीला अपराधी असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे तो तिथून महेशला न सांगताच निघून गेला. गोडाऊन दिसताच अर्णव धावतच निघाला, पण त्या बॉडीगार्डने त्याला थांबवलं. साहेब, आतमध्ये किती माणसं आहेत याचा काही आपल्याला अंदाज नाही आणि जास्त असतील तर आपण इतके लोक जास्त वेळ त्यांच्या पुढे टिकू शकणार नाही. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगायला हवी, नाहीतर रेखा मॅडमच्या जीवाला धोका होईल. बॉडीगार्ड अर्णवकडे बघत बोलला. अर्णवलाही त्याचं बोलणं पटत होतं, पण वेळ गमावणं त्याला योग्य वाटत नव्हतं. आपण एक काम करू अर्णव, तू पाठीमागच्या बाजूने जा. तुम्ही रॉकीसोबत बोलून सगळी अरेंजमेंट करा आणि सगळ्यांना इकडे बोलावून घ्या. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत पोलीसही येतील आणि मी दुसऱ्या बाजूने आत जाण्यासाठी रस्ता मिळतो का ते बघतो. जय विचार करत बोलत होता. जयचं बोलणं ऐकून दोघांनीही मान हलवली आणि आपापल्या दिशेने हळूवार पावले टाकत निघाले. इकडे रागात महेशने खुर्चीसोबत पडलेल्या रेखाचे केस जोरात पकडले आणि तिच्याकडे रागाने बघू लागला. जणू काही त्याचे डोळे आग ओकत होते. एवढे लाल झाले होते. रिया, हिचे पाय सोड, आता हिच्याकडे मीच बघतो. पेपर फाडते काय? महेश रियाकडे बघत रागात बोलला. त्याला एवढ्या रागात बघून रियाने गुपचूप रेखाचे पाय सोडले. अरे पण कशाला? तिला मोकळं सोडलं तर ती पळून जाईल आणि आपल्याला भनकही लागू देणार नाही. रिया रेखाला खुर्चीवरून उठवत बोलली. अगं, ती आता कशी पळते ते बघतोच मी. तू नको टेन्शन घेऊ. तू दुसरे पेपर अरेंज कर. तोपर्यंत हिला मी सरळ करतो. महेश रेखाचा हात पकडून तिला ओढत आतमध्ये घेऊन जात बोलला. रिया रेखाकडे बघून गालात हसली आणि मोबाईलमध्ये बघू लागली.
प्लीज रिया, मला सोडव. अगं तूही एक मुलगी आहेस, तुला माझी एवढीही दया येत नाही का? रेखा रियाकडे बघत ओरडून बोलत होती. रियाने मात्र तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वकीलसोबत बोलून नवीन पेपर तयार करायला सांगितले. रिया रेखाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हसत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रियाने कानाला हात लावले. आता हिची अक्कल ठिकाणावर येईल. माझ्यासोबत पंगा घेत होती असं बोलत बडबडत रिया तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसली आणि काहीतरी विचार करत हेडफोन कानात घातले आणि डोळे बंद करून गाणे ऐकू लागली. महेशने रेखाला आतमधल्या रूममध्ये नेऊन जोरात ढकलून दिलं. रेखा जोरात तिथे असलेल्या खोक्यावर जाऊन पडली. महेश, हे काय करतोस तू? अरे तू शुद्धीवर तर आहेस का? मी काय बिघडवलं तुझं? आणि असं वागून काय मिळणार आहे तुला? रेखा महेशकडे बघत डोळे पुसत बोलली. तुला सांगितलेलं समजत नाही? आता तुझ्या आवाजाने मला इरिटेड होतंय. माझ्या डोक्याच्या वर जाऊ नको. महेश रेखाजवळ येत बोलला. आता महेश रेखाच्या खूपच जवळ आला होता. त्याचे गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवू लागले. तेवढ्यात रेखा त्याच्या जवळून दूर जाऊ लागली, पण त्याने तिचा हात ओढत तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं आणि तिचे केस पकडून तिचा चेहरा वरती केला. कुठे निघालीस माझ्या तावडीतून? आता तुला कुणीही वाचवू शकणार नाही. तू आता कायमची माझी होणार आहेस. असं बोलतच त्यांनी त्याचा चेहरा रेखाच्या मानेवर घुसळला आणि मोठा श्वास घेतला. तिच्या शरीराच्या मोहक सुगंधाने तो वेडावून गेला होता.